गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की नको रे म्हणा वाद हा खेदकारी, नको रे म्हणा भेद नानाविकारी, नको रे म्हणा स्वीकवू पुंढिलांसी, अहंभाव जो राहिला तुझपासी। बघा किती सुंदर श्लोक आहे हे म्हणा। या श्लोकामध्ये बघा समर्थ सांगत आहेत की हे म्हणा वादावादी करणं हे अत्यंत वाईट आहे। तू वादावादी अजिबात करू नकोस, कारण वादातील वायफळ चर्चा असते ना, ती माणसामध्ये भेद निर्माण करत असते, नाना प्रकारचे विकार निर्माण करते। तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस। तुझ्याकडे जो मीपणा आहे, जो अहंकार आहे, जर तू इतरांना शिकवायला गेलास ना तर त्याच्यामध्ये तूच अडकशील आणि मग स्वतः पश्चाताप करत राहशील। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे नको रे म्हणा वाद हा खेदकारी, म्हणजेच तू वादामध्ये अडकू नकोस। पण मनुष्य कधी वादामध्ये अडकतो कधी की जेव्हा त्याच्या मनामध्ये अहंकार असतो, भेदभाव करण्याची क्षमता त्याच्या मनामध्ये भरपूर भरलेली असते, तेव्हा तो वादामध्ये अडकत असतो आणि त्याला तो खेदसुद्धा वाटत नाही। कारण असं म्हणतात जे सत्य असतं ना ते कधीही लपत नाही, पण जे असत्य असतं ते लपण्याचा प्रयत्न करत असतं। म्हणून तू जर सत्य आहेस ना तर या अहंकारी भावनेच्या वृत्तीतून बाहेर निघून जा आणि तुझं मन आहे ना ते सुंदर करून टाक। कारण या वादातील वायफळ चर्चा असतात ना त्या माणसांमध्ये भेद निर्माण करत असतात। म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा माणसांमध्ये भेदभाव निर्माण होतो तेव्हा तिथे सुख राहतं का? सुख ज्या ठिकाणी राहतं तिथे सर्व समभाव असतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा एखादी नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असते आणि दुसरी नदी असते ती बघा खडकाळमधून खळखळ खळखळ अशी आवाज करत वाहत असते, पण जेव्हा तुडुंब नदी भरलेली असते ना तिथे सर्व काही त्याच्यामध्ये सामावलेलं असतं, पण ती आवाज करते का? तर कधीच करत नाही। पण जी तुडुंब नदी भरलेली नसते ती खडकाळमधून वाहत असते तर तिला अनेक प्रकारचे दगड धोंडे लागत असतात, म्हणून ती आवाज करत असते। म्हणून आपण कधी भरलेला असावं, कारण भरलेल्यामध्ये सर्व काही सामावलेलं असतं। भले तुमच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येतील, पण त्या दुःखांना बघा सुख कधीही दुःख देऊ देणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे अहंभाव जो राहिला आहे ना तो तुझपाशी राहिला आहे, तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस, तो तुझ्याजवळच ठेव। पण हे होईल कधी? जेव्हा आपलं मन भक्ती मार्गामध्ये लागेल, तेव्हा समर्थांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामध्ये मन आपलं प्रवृत्त होऊन त्या सुखामध्ये निर्माण होईल, तेव्हा ते शक्य आहे ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सुख म्हणजे नक्की तरी काय? विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते ना। मग आपले विचार श्रीमंत आहेत का? आपण फक्त श्रीमंत कशाने आहोत? पैशाने श्रीमंत आहोत, धनाने श्रीमंत आहोत, पण आपण मनाने श्रीमंत व्हायचं कधी? तुम्हाला आवडेल का? जर ज्यांना आवडतं ना ते भक्ती मार्गामध्ये येतात, उपासना करतात, पण ज्यांना ते आवडत नाही ना ते 2 दिवसाचे पाहुणे असतात। 2 दिवसासाठी श्रवणाला बसतात, 2 दिवसासाठी भक्ती मार्गामध्ये येतात आणि परत त्या वाईट कर्मांवरच जातात। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे
माणसाचं खरं रूप आहे ना, जेव्हा माणूस त्या जन्मामध्ये जातो तेव्हाच त्याला समजतं ना. असं म्हणतात का ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी गेल्याशिवाय माणसाला बघा मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग आणि मृत्यू कुठे आपण जाणार आहोत ते कळतं का. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगातल्या मनुष्याला जर तो भक्ती मार्गामध्ये आला तर मी त्याला आत्ताच सांगेल तू नक्की जाणार कुठे आहेस. बघा एवढी श्रेष्ठ भक्ती, एवढे सुंदर विचार असे कुठे ऐकायला मिळतील का. समर्थांनी सांगितलेलं आहे की तू चिंता करू नकोस, तू विचार करू नकोस, तू मृत्यूनंतर कुठे जाणार आहेस. तुझे कर्म आहेत ना अतिशय सुंदर चालू ठेव. तुझी कर्मांची शिदोरी आहे ना व्यवस्थित चालू ठेव. तुला कुठे न्यायचं ते मी पाहील. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे परमेश्वर म्हणतो की एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे आशीर्वादाची प्रार्थना करू नकोस. म्हणजेच काय, म्हणजे जर माझी भक्ती करतो आहेस, या श्रावणामध्ये आहेस, पण तू जर दुसऱ्या व्यक्तीला दुःख देत असशील, दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण करत असतील, तर तू स्वतःकडे बघा स्वतःसाठी माझ्याकडे आशीर्वादाची प्रार्थना अजिबात करू नकोस. पण याउलट जर एखाद्या व्यक्तीला तू क्षणभर आनंद देत असशील, त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत असतील, तर स्वतःच्या सुखाची तू अजिबात काळजी करू नकोस, अजिबात फिकीर करू नकोस, कारण ते आपोआप तुला मिळलं जाईल. एवढं श्रेष्ठत्व समर्थांनी या भक्ती मार्गामध्ये आणलेलं आहे. तरीसुद्धा आत्ताचा मनुष्य आहे ना उपासना करायला मागे पुढे करतो. बघा समर्थांनी सांगितलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये हे पापकर्म काय कमी घडत असतात का. जिथे जिथे मनुष्य जातो ना तिथे पुण्य तर तुम्ही विसरूनच जा, जिथे जाईल तिथे पापच करत असतो. कारण का, कारण जेव्हा मनुष्य पाप करतो ना तेव्हा भगवंताला तो विसरून जात असतो. पण जो मनुष्य भगवंत त्याच्या वाणीमध्ये असतो, हृदयामध्ये असतो, जेव्हा त्याच्या हातून पाप घडले जातात बघा तेव्हा लगेच त्याला भगवंताची जाणीव होते आणि लगेच ते पाप घडण्यापासून वाचू लागतात. त्याच्या हातून पाप घडलेले नाहीत असं त्याला समजायला लागतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या भक्ती मार्गाच्या रहस्यातून, या भक्ती मार्गातून आपल्याला का जायचं आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्या हातून पाप घडले जातील, पाप घडण्याची वेळ येईल, तेव्हा मला परमेश्वराची आठवण होईल. का, कारण हे पाप माझ्या हातून घडले नाही पाहिजेत. पण जो व्यक्ती भक्ती मार्गामध्ये नसेल त्याच्या हातून नेहमी पाप घडत असतो. कारण त्याला कोणी बोलणारं नसतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाच्या जीवनामध्ये कोणीतरी गुरु नक्की असावा. कारण ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही ना त्याच्या जीवनाची मार्गदर्शन बघा, त्याच्या जीवनाची दिशा योग्य ठरत नाही. कारण हा माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो कधी ना कधी चुकतोच. जरी भक्ती मार्गामध्ये असला, श्रवणामध्ये असला तरी तो चुकतच असतो. पण त्याला व्यवस्थित रस्त्यावर आणण्याचं काम कोण करत असतात, तर आपले गुरुच करत असतात ना. आणि बघा गुरु कधी माणसाला अयोग्य मार्ग कधीच सांगत नाही. कारण का, कारण जेव्हा गुरु माणसाला अयोग्य मार्ग सांगतात तेव्हा त्याचीसुद्धा कमीपणा होत असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला गुरु हवाच. कारण गुरु माणसाची खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती ज्या मनुष्याच्या आयुष्यापर्यंत मृत्यूपर्यंत सोबत असते त्या माणसाला कधीच मृत्यूचं भय राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा कधीकधी आपल्या घरामध्ये अशी एवढी पुण्यवान व्यक्ती असतात ना. बघा आपले पूर्वज असायचे, बघा गळ्यामध्ये तुळशीची माळ असायची, रोज घरामध्ये हरिपाठ व्हायचा, ज्ञानेश्वरी वाचली जायची, बघा मनाचे श्लोक वाचले जायचे. असे भरपूर बघा आपले आजोबा होते. पण त्या घरामध्ये बघा संध्याकाळ झाली की बघा एवढं सुंदर वातावरण निर्माण व्हायचं ना. कारण त्यांची पूजा अर्चा चालू असायची. पण आता आपल्या घरामध्ये असं वातावरण राहिलं आहे का. पण हे नक्कीच राहील. हे आपण आपल्यापासून सुरुवात करायला हवी. जेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात करत नाही ना तोपर्यंत आपला आदर्श आपली मुलं घेणार नाहीत. म्हणून आपण अगोदर स्वच्छ असावं,
तेव्हा आपली मुलं स्वच्छ होतील. म्हणून पुण्यवान जोपर्यंत आपल्या घरामध्ये असतो ना, पुण्यवान व्यक्तीचा सहवास असतो, तर त्या पुण्यवान व्यक्तीचा सहवास असतो ना, तो इतरांच्या चुकासुद्धा त्याच्या पदरात ओढत असतो. इतरांच्या ज्या चुका असतात त्यासुद्धा माफ होतात. म्हणून पुण्यवान व्यक्ती आपल्या घरात असणं किती महत्त्वाचं आहे ना, ते रामायणामध्ये आपल्याला समजतं बघा. कारण आपल्या घरामध्ये कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असतोच, आणि ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. जोपर्यंत बघा रामायणामध्ये आपण पाहूया, जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होता तोपर्यंत रावणाने किती पाप केले असतील, आणि बिभीषणाच्या पुण्याईनं रावण सुखीच होता ना. परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला या रावणानं लाथ मारली, लंकेमधून निघून जाण्यास सांगितलं, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली ना. सर्वांनी रामायण पाहिलेलं आहे, सर्वांना माहीत असेल बघा. आणि शेवटी रावणाची लंका जळून दहनच झाली ना. रावण मेळ्यावर मागे रडायला सुद्धा कोणी वाचलं नाही. तरी बघा आजचा हा भक्त, आजचा हा मनुष्य आहे बघा, थोडी जरी संपत्ती आली तरी किती उतावेळा होत असतो. रावणाची तर सोन्याची लंका होती, तरी सुद्धा तो मेल्यानंतर कोणी रडायला राहिलं नाही. तर आपली काय अवस्था आहे? प्रत्येकानं स्वतःचा विचार करायला हवा की संपत्ती किती दिवस टिकणारी आहे. म्हणून जे तुमच्याकडे आहे ना तेच सर्वश्रेष्ठ माना, आणि भक्ती मार्गामध्ये हे मन लावून ठेवा बघा. अशा प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखा भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख होते. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान केला, राजसभेतून जाण्यास सांगितलं, तेव्हा श्रीकृष्णाने बघा विदुरांना सांगितलं ना की आपण तीर्थयात्रेला जावं. जसे विदुराने हस्तिनापूर सोडलं, कौरवांचं पतन व्हायला सुरुवात झाली, आणि शेवटी राज्यसुद्धा गेलं, आणि कौरवांच्या मागे कोणीही वारससुद्धा राहिला नाही. जेव्हा हे पूर्ण महायुद्ध झालं तेव्हा सर्व स्त्रिया बघा, कुणाला पती शिल्लक राहिला नव्हता. या प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये अथवा मित्रपरिवारामध्ये जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो ना, पुण्यवान आत्मा जिवंत असतो, तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये आनंद असतो बघा. विचार करा, एखाद्याच्या नुसत्या सहवासानं आपल्या घरातील पीडा निघून जात असते, आपणात चांगले दिवस येऊ लागतात. पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करायला सुरुवात करते तेव्हापासून आपली ओटी सुरू होते. म्हणून भक्तांचा अपमान कधी करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ना ते कुणाच्या तरी पुण्याईनं मिळत असतं, आणि यासाठी नेहमी आनंदी राहा. आपल्या परिवारात कोणी भक्त किंवा भक्ती करत असेल तर त्याचा अपमान कधी करू नका, त्याला कधी हसू नका, तर त्याचा सन्मानच करा. तुम्ही जर पुण्यवान व्यक्तीचा सन्मान केला ना, तर पुण्यवान व्यक्तीने दिलेला आशीर्वाद असतो ना, तुमच्या आईवडिलांसारखा आशीर्वाद असतो, एवढा श्रेष्ठ समजला जातो. कारण तो आशीर्वाद भगवंताच्या मुखातून आलेला असतो असं म्हणतात. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. माहीत नाही की ही संसाराची गाडी आहे ना, कुणाच्या पुण्याईनं चालते. आई वडील असो, वयोवृद्ध असो, मित्र असो, अतिथींचा नेहमी सन्मान करायला शिका. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत राहा. कारण सोबत काही घेऊन आलो नव्हतो, आणि जाताना या संसारातून काही घेऊन जायचं सुद्धा नाही. हे ज्याच्या लक्षात आलं ना तोच खरा भक्तीमध्ये लीन झाला, आणि त्याच्याच जीवनामध्ये खरी भक्ती व्हायला सुरुवात होते. नाहीतर 20-20 वर्ष होतात आपण भक्ती मार्ग करतो, श्रवण करतो, पण साध्य काय करतो? थोडं घरामध्ये भांडण झालं की आपण शिव्या द्यायला चालू करतो, मारझोड करतो, पत्नीला मुलांना मारझोड करतो. जेव्हा घरात पाहावं तेव्हा विचार कधीच चांगले नसतात. आणि ज्या घरामध्ये शिव्याशाप दिल्या जातात, ज्या मनुष्याची पत्नी असते तिच्या तोंडामध्ये शिव्याशाप असतात, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नसते. जरी लक्ष्मी नांदली तरी ती क्षणिक असते. कुठून पैसा येतो आणि कुठून जातो हे कधीच कळत नाही.
बघा कधी कधी माणसांचे प्रश्न असतात, बघा माऊलींचे प्रश्न असतात की मी एवढा कमवतो तरीसुद्धा माझ्या हातामध्ये पैसा राहत नाही. त्याचं कारण काय? बघा त्याचं कारण एक सर्वात महत्त्वाचं कारण आपली पत्नी असते, घरातील जी स्त्री असते. बघा घराचं मांगल्य तिला म्हटलं जातं. ती जर सूर्यास्त होण्याच्या नंतर, बघा सूर्य उगवण्याच्या जर नंतर उठली, म्हणजे 8च्या नंतर जर उठत असेल, 8, 9, 10 वाजेपर्यंत जर उठत असेल ना, त्या अशा घरामध्ये लक्ष्मी खूपच कमी नांदते. बघा तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्या घरामध्ये जी लक्ष्मी असते, बघा ती पहाटे पहाटे उठते आणि पहाटे उठून सर्व काही कामे करते. त्या घरामध्ये लक्ष्मीचं स्वरूप त्या स्त्रीला समजलं जातं. म्हणून असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या मागे बघा एक स्त्री असते, आणि ही स्त्री असते ना, ती खरंच लक्ष्मीचं रूप असते. हे ज्याला कळालं ना, त्याच्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही, त्याच्या घरामध्ये कधी तंटा होत नाही, आणि सर्व घरातील मंडळी बघा श्रवणाला बसतात आणि त्यांच्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहत नाही. बघा आपण सर्वांनी या रामायणातील कथा आपण ऐकलेल्या असतील की वाल्याचा वाल्मिकी झाला, पण ही कथा आपल्याला जेवढी माहीत आहे त्याच्या मागचं काही अंश असतो तो कधीच आपल्याला माहीत होत नाही. बघा काहीकांना माहीतसुद्धा असेल, तो वाल्याकोली होता. तो बघा असं म्हणतात की वाल्याचा वाल्मिकी झाला, भरपूर खून करायचा एवढंच आपल्याला माहीत आहे, पण तो वाल्मिकी होता ना, तो वाल्याकोली होता. बघा जेव्हा नारदांनी त्याला विचारलं की तू हे का करत आहेस, त्यांनी सर्व काही सांगितलं. पण वाल्याचं आत्मचरित्र कोणी वाचलं आहे का? बघा सुंदर त्याच्यामध्ये त्या वाल्याकोल्याने सर्व काही माहिती दिलेली आहे की तो एक, बघा त्या वाल्याचं नाव काय होतं, रत्नाकर नावाचा तो मनुष्य होता, आणि तो एक ब्राह्मण होता. आणि या ब्राह्मणानं बघा अगोदर भरपूर ग्रंथ वाचन केलं होतं. तो अगोदर तसा होता का? पण त्याला संगत लागली, आणि संगत लागल्यानंतर वाईट संगत काय असते त्या वाल्या कोल्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. सर्व बघा ग्रंथांचं ज्ञान त्याला होतं. कारण नुसतंच जर खुणी करून जर कोणी जर भक्त होत असेल, सुंदररित्या जर चांगला होत असेल, एवढं सोपं आहे का? बघा माणसाच्या जीवनामधले जे कर्म आहेत ना, त्या कर्मांचे भोग भोगल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. मग तो भक्त असो, कोणी साधू असो, संत असो, की साक्षात देवसुद्धा असो, प्रत्येकाला भोग भोगावाच लागतो, आणि हे भोग भोगल्याशिवाय कोणी सुटणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हा भक्तिमार्ग आहे ना, तुम्ही पैसा मिळावा म्हणून भक्तिमार्गामध्ये येऊ नका. कारण तुम्ही जे कर्म केलेले, वाईट कर्म केलेले आहेत ना, त्याचा भोग प्रत्येकाला भोगावा लागणार आहे. कारण संतसुद्धा त्याच्यातून सुटले नाहीत. कुणीच या पृथ्वी तलावरचा जे जीव आहेत ना, तो एकही त्याच्यामधून सुटला नाही. पण त्याच्यामधून आपण जे केलेले पाप आहेत ते कसे नष्ट करता येतील, याच गोष्टीचा विचार करा. तुम्हाला पैसे किती कमवायचे आहेत, किती कमवायचं आहे, ते आपोआप तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही जर मेहनत केली नाही तर तुम्हाला धन कुठून मिळणार आहे? म्हणून एक गोष्ट माणसाने लक्षात ठेवा की या भक्तिमार्गामध्ये आपण कशासाठी आलो आहोत, हे जोपर्यंत आपण ठरवत नाही ना, तोपर्यंत आपण कधीही समाधानी राहू शकत नाही. कारण तुम्ही दर वेळेला भक्तिमार्गामध्ये या श्रवणामध्ये येता. तुम्ही बघा श्रवण करायला सुरुवात करता, पण तुमच्या मनामध्ये दरवेळेला हा एकच प्रश्न असतो की मी धनवान कधी होणार, मी श्रीमंत कधी होणार. जर तुझ्या मनामध्ये हा एक प्रश्नच असेल तर तुझ्या या अंतरात्म्यामध्ये भक्ती निर्माण होईल का? कधीच भक्ती निर्माण होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, परमार्थ किती वर्ष करायचा, किती वर्ष श्रवण करायचा, हे काही योग्य नाही. ज्यांना परमार्थ समजतो ना, ते एका क्षणामध्ये बघा ज्याप्रमाणे त्या वाल्यानं या नारदांचं ऐकलं आणि पूर्ण रामायणाची निर्मिती केली, त्याप्रमाणे आपलंसुद्धा आहे. जर 20 वर्षसुद्धा आपण या श्रवणामध्ये असून जर आपल्याला कसं वागायचं, कसं राहायचं हे समजत नसेल, तर त्या परमार्थाचा काही फायदा आहे का? म्हणून बघा कधी मनुष्य असतो, कधी काही विद्यार्थी असतात, 2 विद्यार्थी असतात, एकच शाळेमध्ये असतात. पण काही विद्यार्थी असतात ना, शिक्षकांनी गुरुजींनी काही सांगितल्यावर
लगेच त्यांच्या डोक्यामध्ये बसतं. आणि काही विद्यार्थी असतात बघा, वर्षानुवर्ष त्याच इयत्तेमध्ये राहतो. किती वेळा जरी माणसाने त्या गुरुजींनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो समजून घेत नाही. असंच माणसाचं सुद्धा झालेलं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे कोणी येणार आहे, आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला आतमध्ये घ्यायचं किंवा कोणाला बाहेर काढायचं हे आपल्या मनावर अवलंबून असतं. पण कधीच कोणाला कमी समजू नका. कारण समर्थ सांगत आहेत की श्रीकृष्णांची भेट होती ना, एका पंडिताला एका चोरामुळे घडली होती. म्हणून चोरसुद्धा आपल्या आयुष्याचं गणित बदलू शकतो. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक भेटणारी व्यक्ती असते ती वाईटच असते का? तर कधीकधी त्याचे विचार आचार हे ठरवत असतात. कधीकधी ती परिस्थिती अवलंबून असते. कधीकधी मनुष्य चांगलाच असतो, त्याचा स्वभावसुद्धा चांगला असतो, पण त्याच्यावरती वेळ आलेली असते. आणि वेळ ही कधी कोणावर येईल सांगता येत नाही. म्हणून चांगले कर्म कधीच माणसाने सोडू नये. सत्यता माणसाला कधीही तारत असते. मनुष्याने एक लक्षात ठेवायला हवं की तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी घाबरून जाऊ नका. सत्याची आस कधी सोडू नका. कारण सत्य आहे ना, कधी ना कधी तुमचा विजयच होणार आहे. म्हणून बघा, आता आपण पाहूया श्रीकृष्णाची भेट पंडिताला एका चोरामुळे कशी घडली. बघा, एक पंडित बघा घरोघरी जाऊन भगवद्गीता वाचायचा आणि कृष्णाची कथा सांगायचा. एके दिवशी बघा एका चोराने त्याला पकडलं आणि म्हणाला, तुझ्याकडे जे काही आहे ना ते मला देऊन जा. बघा, तेव्हा पंडित त्या चोराला म्हणाले, बेटा माझ्याकडे काहीच नाही, तू एक काम कर, मी इथे शेजारच्या घरी जाऊन भगवद्गीता वाचतो. ते यजमान खूप उदार लोक आहेत. जेव्हा मी कथा सांगत असेल ना तेव्हा तू त्यांच्या घरी जाऊन चोरी कर. चोराने ते मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी बघा पंडितजी कथा सांगत असताना तो चोरही तिथे आला. आणि तेव्हा त्या पंडितजी म्हणाले की इथून काही मैल दूर वृंदावन गाव आहे आणि तिथे एक मुलगा राहतो, त्याचं नाव कान्हा आहे. तो हिरे रत्नांनी जडलेला आहे. कुणाला लुटायचं असेल ना तर त्याने त्याला लुटावं. तो रोज रात्री पिंपळाच्या झाडाखाली येतो, ज्याच्या आजूबाजूला अनेक झुडपी आहेत. चोराने हे ऐकलं आणि आनंदाने तिथून निघून गेला. तो आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगितलं की आज मी कान्हा नावाच्या मुलाला लुटणार आहे आणि वाटेत मला काहीतरी खायला दे. बघा, बायकोने त्याला थोडे पोहे दिले. तो कान्हा लुटूनच आता मी येईल असा संकल्प करून चोर तिथून निघून जातो आणि तो बिचारा तुटलेली चप्पल घालून पायी चालत चालत निघाला. आणि वाटेत कान्ह्याचे नाव घेत मी कान्हाला आज लुटणार आहे असा संकल्प करून तो चोर तिथून निघून गेला. तो बिचारा तुटलेली चप्पल घालून पायी चालत होता आणि वाटेत कान्हाचं नाव घेत तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघा पंडितांनी सांगितलेल्या ठिकाणी तो पोचतो. आणि तिथे पोचल्यावर त्याला वाटतं की समोर उभा राहिला आहे ना, बघा मला बघून ते मूळ पळून जाईल, मग माझं इथं येणं व्यर्थ ठरेल. मग त्याला वाटलं जवळच्या झुडपात लपू नये. तो झुडपात शिरताच झुडपांचे काटे त्याला टोचू लागले. तेवढ्यात तोंडातून एक आवाज आला, कान्हा कान्हा. त्याच्या अंगणातून रक्तस्राव होत होता. बघा, पण तोंडातून एवढं बाहेर पडलं, कान्हा ये. आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून कान्हा निघाले. तेव्हा लक्ष्मी म्हणाल्या की तुम्ही कुठे चालला आहात, तो तुम्हाला लुटेल. प्रभू म्हणाले की काही फरक पडत नाही. अशा भक्तांसाठी मी लुटलो गेलो ना तरीही मला आवडेल. मध्यरात्री कृष्ण बालकाचे रूप घेऊन तिथे आला आणि तो झाडाजवळ पोचताच चोर अचानक बाहेर आला आणि त्याला पकडलं आणि म्हणाला की कान्हा तू मला खूप दुःखी केलं आहेस, आता शांतपणे तुझे सर्व दागिने मला दे. कान्हाने हसून त्याला सर्व काही दागिने दिले. चोर आनंदाने हसला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावी परतला. आणि सर्वप्रथम पंडितजींना कथा सांगत होते त्याच ठिकाणी तो गेला आणि चोरलेल्या दागिन्यांपैकी अर्धे दागिने पंडितजींच्या पायाशी ठेवले.
पंडितांनी हे काय आहे असं विचारल्यावर ते म्हणाले की तुम्ही मला त्या कान्हाचा पत्ता दिला होता ना, मी त्याला लुटला आहे आणि हा तुमचा वाटा आहे. पंडिताने ऐकलं, त्याचा विश्वासच बसेना. तो म्हणाला की मी इतकी वर्ष पंडिती करतोय, आजतागत मला तो दिसला नाही आणि तुझ्यासारख्या पापी माणसाला कान्हा कुठून भेटेल. अखेर पंडित म्हणाला की तुझ्याबरोबर मी तिथे येतो, कान्हा कसा दिसतो ते मला सुद्धा पाहायचं आहे. आणि ते दोघेजण तिथून निघून जातात. चोराने पंडितजींना सांगितलं की माझ्याबरोबर इथे लपून राहा. काहीही चावल्यामुळं दोघांच्या या अंगातून रक्तस्राव झाला आणि तोंडातून एकच आवाज आला, कान्हा कान्हा. मध्यरात्री कान्हा पुन्हा मुलाच्या रूपामध्ये तिथे आला आणि दोघेही झुडपातून बाहेर आले. पंडितांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. पंडित ढसाढसा रडायला लागले. कारण पंडित म्हणू लागले की मी एवढ्या वर्ष प्रार्थना करतोय, एवढ्या वर्ष तुझी सेवा करतोय, तरी तू मला दिसला नाहीस आणि या चोराच्या मुळं मला तू दिसलास. ही असते ना परमेश्वराची लीला. तो पंडित चोराच्या पाया पडू लागला. कारण चोराच्या पाया का पडला? कारण आजपर्यंत जे बघायला मी उतावीळ झालो होतो, आजपर्यंत लोकांना लुटत आला आहेस, त्याला तुम्ही लुटलं. धन्य आहात तुम्ही. आज तुझ्यामुळे मला माझा कान्हा दिसला, तू धन्य आहेस. असेच आपल्या कान्हाचे प्रेम आहे त्याच्या खऱ्या भक्तांवर, जे त्यांच्या मनापासून हाक मारतात ना. भगवंत असतो ना, भगवंताला तुम्ही किती भक्ती मोठी करता. तुम्ही कुठे राहता, तुम्ही बंगल्यामध्ये राहता की झोपडीमध्ये राहता, हे कधीच भगवंत हे करत नाही. तुमच्या मनामध्ये भाव किती आहे, तुम्ही किती मनाने भगवंताला विचारपूस करता, तुम्ही किती मनाने भगवंताला भजता, हेच भगवंत पाहत असतो. म्हणून आपण कधी विचार करतो की मोठमोठे महाराज असतात, विद्वान असतात, त्यांना परमेश्वर दिसतो का? तर असं काहीच नसतं. तुम्ही जर मनापासून भाव जर ठेवला ना, तर परमेश्वर तुमच्या हृदयामध्येच आहे. जो जसा भाव असेल तशा पद्धतीने परमेश्वर सामावलेला असतो. म्हणून आयुष्यामध्ये कधीच कोणाला कमी समजू नका. कारण जर तुम्हाला कमी समजायचं असेल ना, तर स्वतःला समजा. कारण जोपर्यंत आपण ठरवलेली ध्येय असतात, जी उद्दिष्ट असतात, ती साध्य होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करायला हवे. आणि जोपर्यंत हा माणूस प्रयत्न करत नाही ना, जोपर्यंत कर्म त्याच्या हातून घडत नाही, तोपर्यंत तो श्रेष्ठ ठरेल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये तुमचं सर्वस्व पैसा आहे का? पैसा हे क्षणिक सुख आहे. जोपर्यंत हे मनुष्याला समजत नाही ना, उमजत नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्गामध्ये त्याचं मनसुद्धा लागणार नाही. आणि संस्कार, दुसरी गोष्ट राहिली संस्कार. संस्कार जर चांगले असतील तर व्यक्ती कुणाच्या ताटातलं हिसकावून खात नाही. आणि जर एखाद्याचं ताट मोकळं असेल तर आपल्या ताटातलं थोडं दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे संस्कार काय शिकवतात? संस्कार हेच शिकवत असतात का? कधी आपण म्हणतो, कुठेतरी आपण एखाद्या मीटिंगमध्ये बसतो, गावामध्ये प्रौढ माणसं असतात, आपल्यापेक्षा मोठ्या वयाची माणसं असतात आणि तिथे सर्वजण बसलेले असतात. तेव्हा एखादा मुलगा येतो, भरपूर मस्ती करायला लागतो आणि सर्वजण बोलतात, हा व्यक्ती अमक्याचाच असेल. कारण असा मुलगा याचाच वागू शकतो. म्हणजेच काय? म्हणजे इथे आपले संस्कार समजतात. असा वागणारा मुलगा हा याचाच असेल, कारण त्याचा बाप असतो ना, तसा वागत असतो. म्हणून संस्कार कुठे ठरले जातात? नाहीतर दुसरा एखादा मुलगा येतो, तो रोज आईवडिलांच्या पाया पडतो. कुणी जर घरामध्ये अतिथी आला तर त्याला पाणी नेऊन देणं, लगेच त्यांचा नमस्कार करणं. कधी आपण एखाद्याच्या घरामध्ये जातो आणि तो मुलगा येतो, आपल्या पायासुद्धा पडतो, पाणी घेऊन सुद्धा येतो. मग आपण विचारतो, आपले मित्रपरिवार असतात, त्यांना आपण विचारतो, हा एवढा संस्कारी मुलगा, एवढ्या चांगल्या गोष्टी असणारा मुलगा याचाच असू शकतो, या अमक्याचाच असू शकतो, असं आपण म्हणतो ना. म्हणजेच ते संस्कार असतात ना, ते संस्कार आपल्याला जाणवायला लागतात. आणि मग हे मन असतं ना आपलं, ते मन प्रवृत्त
प्रवृत्त होऊन त्या माणसाचं आपण नाव घ्यायला चालू करतो. म्हणून संस्कार माणसाचे कसे असावेत हे समर्थांनी सांगितलेले आहेत. आणि या आजच्या कलियुगामध्ये संस्कार नावाची गोष्टच शून्य झालेली आहे. माणूस शिक्षित झाला, बघा त्याचे विचारसुद्धा श्रेष्ठ झाले. पण ते विचार श्रेष्ठ झाले कशात? ते विचार श्रेष्ठ झाले शिक्षणात. जे त्यांनी वाचलं तेच दुसऱ्याला सांगितलं. पण ह्या मनाचं काय? ज्या मनामध्ये हे विचार रुजवायला हवे ते विचार मात्र रुजले नाही. फक्त या वैखरीमध्ये हे विचार आले, ते दुसऱ्यांशी बोलण्यासाठी फक्त व्यक्त केले. पण या मनामध्ये ज्या भावना रुजलेल्या आहेत, ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत, जो अहंकार, जो कित्येक वर्षापासून तो अहंकार या मनामध्ये निर्माण झालेला आहे ना, तो निघत नाही ना, तोपर्यंत हे मन पवित्र होईल का? आणि हेच समर्थांनी सांगितलेलं आहे की हे संस्कार जोपर्यंत तुमच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत हे अनर्थ घडत राहणार आहेत. आणि हे अनर्थ जेव्हा बंद होतील तेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये लागू. म्हणून हे अनर्थ जर बंद करायचे असतील ना, तर भक्तिमार्ग एकच पर्याय आहे. श्रवणाला बसा, तुमचे सर्व प्रश्न सुटून जातील. जय जय रघुवीर समर्थ.